में श्री क्षेत्र चोंडी या क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचा उत्सव किंवा महत्त्वाचा सण या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे या ठिकाणी सन्माननीय माजी मंत्री प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांनी जो काय हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला याबद्दल आमच्या परभणी जिल्ह्याच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन। परभणी जिल्ह्याच्या वतीनं आमच्या तरुणांचं कुशल नेतृत्व सुरेशरावजी भुमरे साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी आमच्या बऱ्याच कार्यकर्त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं या ठिकाणी जयंतीचा उत्सव साजरा करण्याकरता अनेक कार्यकर्ते घेऊन आले आणि त्यांनी चांगल्या पद्धतीचं शिंदे साहेबाच्या पाठीमागे काम करण्याचं कार्यकर्ता म्हणून ठरवलं। असे रब्दडे मामा आहेत, भुमरे साहेब आहेत, त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी या ठिकाणी आलेलं आहे। सज्जनांनो, मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे नाव का प्राप्त झालं? या जीवनामध्ये 5 पतिव्रता निर्माण झाल्या। या जगामध्ये 5 पतिव्रतापैकी अहिल्या हे नाव प्रथम आलेलं आहे। अनेक प्रकारे जगामध्ये महिला झाल्या, पण त्यापैकी अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरा असे म्हणणारे पुष्कळ लोक आहेत। पण या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई सगळ्या जगात अशा प्रकारे ज्या माऊलीने आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये 28 वर्ष राजकारण करून, समाजकारण करून, धर्मकारण करून ज्या माऊलीने अन्न, वस्त्र आणि निवारा प्रत्येकांचं या ठिकाणी जे का असलेले प्रश्न सोडवण्याचं काम केलं, त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 1725 साली आज या चोंडी गावामध्ये, चोंडी क्षेत्रामध्ये झाला। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा जन्म ज्या गावी झाला त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी एका हातामध्ये महादेवाची पिंड घेऊन आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार घेऊन राजकारणाने समाजकारण, धर्मकारण करण्याचं काम केलं। आताचेही राज्य राजकारण करत असतात, पण या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं राजकारण पशुपक्ष्याकरता कारण चांगल्या पद्धतीचं सहकार्य लाभलं। जिनं या ठिकाणी पशुपक्ष्यांना चारा दिला, पक्ष्यांना या ठिकाणी पाणी दिलं, या ठिकाणी जनावरांच्या छावण्या केल्या आणि जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या अहिल्या मातेने या भारत देशामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचा पुनर्वसन करण्याचं, उद्धार करण्याचं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी काम केलं। आताचे राज्यकर्ते काम करतात, म्हणायची काही गरज नाही, पण रोजगार हमी, काम कमी, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, असं या ठिकाणी राजकर्त्याचा त्याच्या काम असेल। पण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी आपल्या स्वतःच्या स्वखर्चातून, आपल्या स्वतःच्या कष्टार्जित संपत्तीतून लोकांना दान देऊन या ठिकाणी जनतेची जोपासना करण्याचं काम केलं। अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची आज या ठिकाणी ज्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी धर्मशाळा बांधल्या, रस्ते बांधले आणि चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी एक भावी लोकांना दिशा देण्याचं काम केलं। आजही या ठिकाणी त्यांच्या वंशामध्ये या ठिकाणी एक त्यांचे वंशज म्हणून या ठिकाणी आज राजकारणामध्ये सक्रिय आहेत। रामजी शिंदे साहेब माजी मंत्री झाले आणि त्यांनी सुद्धा स्वच्छ निर्मळ कार्यकारण करण्याचं काम केलं। म्हणून या ठिकाणी आपणच म्हणत असतो की मुलं जन्माला येत असताना, जे मुलं जन्माला येत असताना कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। मुलं जन्माला आई वडिलाच्या पुण्यानं या ठिकाणी जन्माला येतात, वंशाच्या पुण्यानं मुलं जन्मदार होत असतात। आता अशा पद्धतीच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या वतीनं आता जन्माला घालत असताना मुलं या ठिकाणी सुभाषितकाराचं किंवा शास्त्राचं वाक्य आहे, पिता ज्याचा शुचिर्भूत, माता पतिव्रता निश्चित आणि शिवसेवे किंवा रामशिवे नित्यरत, त्याचे चित्त ढळेना। तेच माणसं परमार्थिक आणि सामाजिक काम करत असतात आणि त्याच माणसाच्या जयंती आणि पुण्यतिथ्या होत असतात। अशा या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये एक मोठ्या थाटावाटानं या ठिकाणी जयंती उत्सवाच्या निमित्तानं आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष असणारे गृहमंत्री किंवा उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि तशाच प्रकारे अजित पवार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे, म्हणून या ठिकाणी संपूर्ण समाज बांधव आज त्यांच्या पाठीमागं। आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जो काही कार्यक्रम या ठिकाणी समाज बांधवाच्या वतीनं जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल
कान्या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेले संपूर्ण धनगर समाज बांधव, त्यांच्यामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेड असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, बीड असेल, उस्मानाबाद असेल, औरंगाबाद असेल, जालना असेल, या सगळ्या जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून, मराठवाड्यातून, पश्चिम महाराष्ट्रातून, या सर्वच महाराष्ट्रातून आलेल्या मंडळीनं या ठिकाणी या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या चरणी नतमस्तक होण्याकरता सहभागी झाले. त्याबद्दल या ठिकाणी सर्वांच या ठिकाणी या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या चरणी नतमस्तक होऊन 2 हस्तक आणि 3रं मस्तक ठेवून या ठिकाणी मला बोलण्याची संधी या चोंडी क्षेत्राच्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या वतीने मिळाली. याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून मी माझ्याला बोलण्याला पूर्ण विराम देतो. जय मल्हार.